श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज किष्किंधाकांडातील अध्याय 12वा, सीता शोधनासाठी वानरांचे प्रयाण. ओम श्रीराम. श्रीरामांनी पूर्व, पश्चिम व उत्तर या तीनही दिशांना नल, नील व जांबवंत यांना सैन्यासह सीताशोधाकरिता पाठवले. मात्र दक्षिण दिशा हेतुपूर्वक तशीच ठेवली व हनुमंत व सुग्रीवाला मात्र वगळले. त्यामुळे हनुमंत व सुग्रीव नाराज झाले. मग श्रीरामांनी हे जाणून हनुमंतांना दक्षिण दिशेस पाठविले व सुग्रीवाला सर्व दिशावर लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यानंतर सुग्रीव मग या शोध कार्याकरिता सर्वांनाच 1 महिन्याचा कालावधी देतात व सांगतात की शोध लावल्यास बक्षीस मिळेल व न लावल्यास दंडास प्राप्त व्हाल. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या ठिकाणी गुरुप्रणीत सोहम साधनेने शुद्धीकरण म्हणजेच शोध प्रक्रिया सुरू होते. तेव्हा जीवाच्या म्हणजेच सुग्रीवाच्या अधिपत्याखाली प्रमुख 4 विभागांकडे म्हणजे दिशांची जबाबदारी सोपवली जाते. ते म्हणजे मन, चित्त, अहम व प्राण म्हणजेच नळ, नील, जांबुवंत व हनुमंत. त्यातही जो अधोभाग म्हणजेच दक्षिण भाग असतो तिकडे प्राणास म्हणजे हनुमंतास जबाबदारी देतात. कारण हा भाग म्हणजे मृत्यू, अमंगळ, अशुद्ध म्हणजेच अवचेतन व या अशा भागाचे शुद्धीकरण हे फक्त बळकट असा प्राणच करू शकतो. वासना, विकार, भावना, अशुद्धी हेच अशुद्ध प्राणाचे लक्षण आहे व त्याकरताच साधकाला आपल्या ठिकाणचा प्राण हा शुद्ध करून बळकट करावा लागतो. या प्राणाची शक्ती म्हणजे वायू आणि म्हणून सद्गुरू साधकाला वायू साधना म्हणजेच सोहम साधना देतात व त्यासोबतच प्राणायामही शिकवतात. या सोहम साधनेनेच साधकाचा प्राण शुद्ध होऊन बळकट होतो. असा हा शुद्ध व सामर्थ्यवान झालेला प्राण मन व चित्ताला आपल्या सोबत घेऊन त्यांचेही शुद्धीकरण आपोआपच घडवून आणतो. त्यामुळे अहंकारही शुद्ध होत होत मीच तो आहे, मीच ब्रह्म आहे असे म्हणू लागतो. त्यामुळे देहातील इतर सर्वच घटक बुद्धी, हृदयासहित नाडीसंस्था व पेशींपेशी हे सर्वच शुद्ध होत जातात व प्राण या सर्वांना घेऊन ऊर्ध्वझेप घेतो. म्हणून साधकाच्या या अध्यात्म प्रवासात प्राण हा प्रमुख घटक आहे व हा प्राण म्हणजेच वायुपुत्र व वायुपुत्र म्हणजेच वायुसाधना व ही वायुसाधना म्हणजेच श्वासावरची साधना व ही श्वासावरची साधना म्हणजेच ही आपली सोहम साधना होय. ही सोहम साधना फार कमी वेळामध्ये साधकाला त्याच्या ध्येयापर्यंत नेऊन पोहोचविते. इतर सर्व साधना म्हणजे पूजा, नाम, मंत्र, तंत्र, जप, जाप्य व इतरही सर्व साधनांना शेवटी सोहमवरच यावे लागते. कारण या सर्व साधनांचा शेवट हा मनोलयामध्ये होतो व मनोलय हा श्वासाशी निगडीत आहे. म्हणजे जेव्हा मनाचा लय होतो तेव्हा मन हे श्वासाशी म्हणजेच प्राणाशी एकरूप होते
नंतर श्वासही मंद मंद होत जातो व नंतर थांबतोही. तेव्हा तो साधक आत्म्याशी एकरूप होतो, म्हणजेच समाधीत शिरतो. आता ही अशी अवस्था किती वेळ राहते हे ज्याच्या त्याच्या साधनेवर, धारणेवर व गुरुकृपेवर अवलंबून असते. ती अवस्था 1 सेकंद राहू शकते किंवा खूप वेळपर्यंत राहू शकते. आणि म्हणून अशी ही सोहम साधना आपल्या स्वामीजींनी आपल्याला दिली व या सोहमचे प्रणेते श्री हनुमंत आहेत. म्हणून आपल्या स्वामीजींनी त्यांचे आराध्य म्हणून श्री हनुमंतांची निवड केली व ते हनुमंत आपल्या स्वामीजींना थेट श्री अरविंद प्रणीत पूर्ण योगापर्यंत घेऊन गेले. अशी ही श्रेष्ठ सोहम साधना व असा हा श्रेष्ठ नाथ संप्रदाय आहे. म्हणून तर आपले स्वामीजी म्हणतात की राम कार्य तव संपूर्ण गेले, तुझेच उरले चिरंजीवीपण, हे हनुमंता हे जगजीवन. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहू. आपण मागच्या अध्यायात पाहिलं की साधक सिद्ध होतो, आत्मवत होतो, परंतु त्याचे गुरुदेव सांगतात की बाबा रे, तू इतका स्वार्थी होऊ नकोस. तुझा उद्धार झाला, परंतु तुला अनेकांचा उद्धार करायचा आहे, म्हणजेच वैश्विक स्तरावर कार्य करायचं आहे. कथेमध्ये श्रीराम प्रभू 4 दिशांना 4 जणांना पाठवत आहेत. नल, नील, जांबुवंत आणि हनुमंत. आणि सुग्रीवांना सगळ्या दिशांवर लक्ष ठेवायला सांगतात. विशेष करून हनुमंताला दक्षिण दिशा, साधकाच्या दृष्टीने दक्षिण दिशा म्हणजे अधोभाग, खालचा भाग, नरकमय, अंधतमय, पाताळाचा भाग, असा भाग म्हटलं जाईल. आणि सुग्रीव म्हणतात की शोध लावला तर बक्षीस मिळेल आणि न लावल्यास दंडास प्राप्त व्हाल. इथे एकाच वाक्यात सांगतो. साधकाच्या दृष्टीने शोध लावला म्हणजे तुम्ही तुमचा साक्षात्कार करून घेऊन विश्व कार्य कराल तर तुम्हाला संत, ईश्वर हे बक्षीस मिळेल असं तुम्हाला म्हटलं जाईल. आणि जर नाही लावला तर पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकाल, हा तुम्हाला दंड असो. आता साधकाच्या दृष्टीने ही कथा काय सांगते की इथे काय करायचे, सोहम साधनेने काय होतं हे आपण मागच्या अध्यायात पाहिले. इथे हनुमंतांना दक्षिण दिशा, हनुमंत म्हणजे साधकाच्या दृष्टीने प्राण, आणि प्राण हा साधकाच्या आध्यात्मिक जीवनातला, अंतरंगातला प्रमुख घटक आहे, महत्त्वाचा घटक आहे. प्राणशुद्धी जर झाली नाही तर आपण साधना करतो, भक्ती करतो, परंतु ती गौणीमध्येच मोडली जाते, पराभक्तीकडे जात नाही किंवा आत्मसाक्षात्काराकडे जात नाही. जेव्हा प्राण शुद्ध होतो तेव्हा प्राण या सगळ्या घटकांना शुद्ध करतो आणि मग आपल्याला आत्मोद्धार होतो. आणि तो या सगळ्या घटकांना घेऊन ऊर्ध्व झेप घेतो, तेव्हा वैश्विक कार्य सुरू होतं. हे थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर. आता इथे एक मुद्दा मांडला आहे लेखकाने की पूजा, नाम, मंत्र, जप, जाप्य, तप या सगळ्यांना शेवटी सोहमवर यावं लागतं. यावरून एका सद्गृहस्थाने थोडासा आक्षेप घेतला होता की बाबा आम्ही नामस्मरण करतो, जप करतो, भक्ती करतो, मग याने उद्धार होणार नाही का? हो, होणार ना, याने उद्धार होणारच. पण साधक इथे, लेखक इथे असं सांगतो की या सगळ्यांना शेवटी सोहमवर यावं लागतं. याचा अर्थ गैरसमज किंवा चुकीचा घेऊ नये. याचा अर्थ असा, पहा, तुम्ही नामस्मरण करताय, सुरुवातीला आपलं श्रीराम 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 श्रीकृष्ण जे तुम्हाला आवडतं ते करत करत अशी एक अवस्था येते त्या व्यक्तीची की तो डोळे झाकतो, श्रीराम 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 श्रीराम, आणि तो इतका आत 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 खोल शिरतो की तो श्रीराम म्हणायचं विसरतो म्हणजे तिथे त्याच्या मनाचा लय होतो. आणि हेच व्हावं लागतं. म्हणजे बघा, माळ घेऊन आपण जप करतो ना, तेव्हा बऱ्याचशा लोकांनी
चा प्रश्न असतो की आमची माळ गळून पडते, आमचं नामस्मरण थांबलेलं असतं, मग हे पाप आहे का? नाही. हेच व्हायचं असतं. सुरुवातीला नामस्मरण माळ घेऊनच करायचं असतं, पण कालांतराने एवढी सवय लागते की माळ थांबते, नामस्मरण थांबतं, तेव्हा तुमचं मनाचा लय झालेला असतो. कशात? श्वासाशी, प्राणात लय झालेला असतो. प्राण ऊर्ध्व होतो, आत्म्याकडे प्रवाहित होतो. म्हणजे मनाचा जेथे लय होतो तेथे मन हे प्राणाशी जोडलं जातं. प्राण म्हणजेच वायू, आणि सोहम साधना ही वायूवरची, श्वासावरची साधना आहे. आणि मन तिथे श्वासाशी निगडीत जातं. ज्ञानेश्वरी अतिशय सुंदर एक साधना सांगतायत. बळिये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळवची लागे. याचा थोडक्यात अर्थ, बळिये इंद्रियांचा राजा मन आहे. तुम्ही जेव्हा नामस्मरण करताना, मी फक्त नामस्मरण सांगतो, त्यात सगळं आलं, जप जापे पूजा वगैरे सगळं आलं. तुम्ही जेव्हा नामस्मरण करताना तेव्हा सगळी इंद्रिये त्या नामाकडे येतात, नामामध्ये येतात. नाम कोण घेतं? मन. बळीये इंद्रियेती मना. नामस्मरणाने सगळी ही जी बळकट इंद्रिय आहेत ना देहातली, ती नामावर येतात. नाम हे मन घेतं. मन एकवटे पवना. पवन म्हणजे प्राण, म्हणजेच आपल्या शरीरातला वायू, प्राणवायू. मन पवनाशी एकरूप होतं. आणि पवन सहजे गगना मिळवचे लागे. गगन म्हणजे हे आपलं हे मस्तक, मूर्धन्याकाश. साधकाच्या देहाच्या दृष्टीने हे, आणि विश्वाच्या दृष्टीने हे विशाल आकाश. आणि या गगनामध्ये आपला आत्मा आहे. इथे ब्रह्मरंध्र स्थित, म्हणजेच आपण आत्म्याकडे प्रवाहित होतो. म्हणजेच सगळ्या साधनांना शेवटी श्वासावर यावं लागतं, प्राणावर यावं लागतं. म्हणून लेखकाने इथे असं उल्लेख केला की सगळ्या साधनांना शेवटी सोहमवरच यावं लागतं. सोहम म्हणजेच, आणि सोहमचा दुसरा एक भाव, सोहम म्हणजे काय? मी तो आहे. म्हणजे कोण? मी ते ब्रह्म आहे, ते परब्रह्म मी आहे. आणि तू नामस्मरण करण्याला सुद्धा परब्रह्मच व्हायचे. म्हणजेच सगळ्या साधनांना सोहमवर यावं लागतं. आणि मग तो स्वतःचा उद्धार करून घेतो. या सगळ्या घटकांचा उद्धार करून घेतलो, या अंतरंगातली मन प्राण चित्त बुद्धी, आणि या सगळ्यांचा शुद्धीकरण झालं म्हणजे हे वैश्विक स्तरावर जातात. आणि तिथे या वैश्विक स्तराचं शुद्धीकरण करायला सुरुवात होतं. हे कार्य कधी होतं? आत्मसाक्षात्कारानंतर जी संत मंडळी कार्य करतात ना. आता आपण पाहतो आपल्या भारतभूमीमध्ये किती संतांनी किती लोकांचा उद्धार केला. हे वैश्विक कार्य. आपले ज्ञानोबा तुकोबा सगळं संत मंडळी, त्यांनी एकट्याचाच उद्धार करून घेतला का? नाही, त्यांनी अनेक लोकांचा उद्धार केला. हे वैश्विक कार्य. आणि हे श्री अरविंदांनी त्याला आणखी वेग यावा म्हणून जे परब्रह्म नाव चैतन्य आहे त्याला त्यांनी अतिमानस हे नाव ठेवलं. आणि ते चैतन्य या विश्वाच्या गर्भात आणून ओतलं. कारण प्रकृतीचं शुद्धीकरण झालं पाहिजे, जीवाचं शुद्धीकरण होतं, पण देहाचं शुद्धीकरण होऊन देहाचाही उद्धार झाला पाहिजे. यासाठी श्री अरविंदांनी हे विशाल असं कार्य केलं. आणि आपल्या माझे सद्गुरू स्वामी विद्यानंदांनी सुद्धा स्वतःचा आत्मसाक्षात्कार करून अनेक शिष्यांना या मार्गाने घेऊन गेलेत. आणि शेवटी ते अतिमानसापर्यंत जाऊन पोचले. त्यांचं हे कार्य श्री हनुमंतांनी केलं. स्वामींना आधी हनुमंतांचं दर्शन झालं, हनुमंतांचा साक्षात्कार झाला. आणि हनुमंत त्यांना थेट परब्रह्मापर्यंत म्हणजेच अतिमानसापर्यंत घेऊन गेले. आणि स्वामींचं ते कार्य, विश्व उद्धाराचं, विश्वकल्याणाचं कार्य चालू आहे, चालेल, आणि पुढे अनंत काळापर्यंत चालणार आहे. हेच या अध्यायाचं सार. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.